मंदिरात येईल त्याचे हातपाय तोडले जातील, मग ती आमच्यावरती कुठलीही केस होऊ द्या, आम्हाला जेल झाला तरी चालेल, त्यांना आम्ही मंदिरात येऊन देऊ. आणि आता भाजपचं सत्ता आल्यानंतर हे सगळं होते. बहुजन विकास आघाडीची 35 वर्ष सत्ता होते तेव्हा असं होत नव्हतं. हनुमान नको हा असं आहे का? तुम्ही एका बाजूला तुम्ही जय श्रीराम नारा देता, मग हे कोण आहेत आहेत ज्या पंडित, त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही येऊन उभं राहा समोर. हात लावत असेल तर आम्ही काय बागडे करतात का? आम्ही तोडू ना, त्याला लाज ओढायला पाहिजे मंदिर तोडायला यायला. हे हिंदूचं सरकार आहे आणि या हिंदूचं सरकारमध्ये जर मंदिर तुटत असेल तर मग राहिलं काय? त्यांची मुलगी मंदिरामुळे नाही गेली ना, मग ते त्यांचं लुकआउट आहे. हे मंदिराचं काहीच येत नाही त्यांचं. आणि ते बोलतात की अजय राणांचं पण काहीच नाही ना, कधी बघितलंच नाहीये, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. तो म्हणणार जादूटोणा म्हणजे काय ते त्यांना तरी माहिती का जादूटोणा कसे असतं. जादूटोणा एकनाथ शिंदेला विचारायचं अघोरी विद्या. ते गुवाहाटीला होते, इकडे होत नाही, ते गुवाहाटीला होते. बरोबर. हे वसई आहे, वसईमध्ये ते होत नाही.